नमस्कार मित्रांनो, नीटबीटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, जो आपल्या फेसबुक प्रोफाईलमध्ये सगळ्यात वरती मोठा कव्हर फोटो असतो तो बनवायचे काही सोपे उपाय आपण बघणार आहोत। फेसबुक पेजमध्ये हा जो छोटा चौकोन आहे तो चौकोन आपल्याला प्रोफाईल पिक्चर दाखवतो आणि त्यानंतर उरलेला हा जो मोठा निळा भाग आहे तो असतो कव्हर फोटो। याचं डायमेन्शन असतं 851x315 पिक्सेल्स। इमेजेस या पिक्सेल्समध्ये मोजल्या जातात आणि फेसबुक कव्हर फोटोचे डायमेन्शन्स 851x315 असे फिक्स असतात। मित्रांनो, फेसबुकचे कव्हर फोटो उपलब्ध करून देणाऱ्या बऱ्याचशा साईट अस्तित्वात आहेत आणि त्यावरून आपण डायरेक्टली असे कव्हर इमेजेस डाउनलोड करून वापरू शकतो। परंतु आज मी तुम्हाला दोन असे प्रकार दाखवणार आहे ज्याच्यामध्ये थोडं कस्टमायझेशन आहे। कस्टमायझेशन म्हणजेच आपण स्वतःचा फील किंवा स्वतःचा एक टच त्या इमेजला देऊ शकतो। त्यापैकी जो पहिला उपाय आपण बघणार आहोत तो आहे picscatter.comचा। picscatter.com एक अशी वेबसाईट आहे जी फेसबुकमधील आपले फोटो वापरून किंवा आपल्या कम्प्युटरवरील इतर फोटो वापरून त्याचा एक कोलाज बनवते, म्हणजेच विविध इमेजेसचे मिळून एक मोठी इमेज बनवते आणि ती आपल्याला फेसबुक कव्हर फोटो म्हणून वापरता येते। तर आपण बघूया picscatter.com वापरून फेसबुक कव्हर फोटो कसा बनवायचा ते। हे पहा, इथे मी picscatter.com या साईटवर आलेलो आहे। या साईटवर आल्यानंतर आपल्याला ॲप डाउनलोड करता येईल। जर तुम्हाला फोनवर करायचं असेल तर इथे बघा, iOSसाठी ॲप्लिकेशन आहे, त्याचप्रमाणे अँड्रॉईडसाठी देखील आहे। परंतु मी आता आपल्याला वेब ॲपमध्ये दाखवणार आहे, म्हणजेच कम्प्युटरवर कसं वापरायचं ते दाखवणार आहे। हे बघा, अशा प्रकारचं खूप साऱ्या इमेजेसचे मिळून एक चित्र आपल्याला बनवता येतं। तर मी ओपन पिक्सकॅटरवर क्लिक करतो, वेब ॲप ओपन होईल। इथे बघा, इथे कोलाज इमेज आहे, म्हणजे खूप साऱ्या इमेजेस मिळून एक। त्यानंतर आपल्या फेसबुकमधील फ्रेंड्सच्या फोटोचा देखील आपल्याला कोलाज बनवता येतं, स्लाईड शो बनवता येतो। फेसबुकमधील फोटो बनवून देखील आपण एक बॅनर बनवू शकतो किंवा आपल्या कम्प्युटरवरील फोटो वापरून देखील आपल्याला येथे इमेज कोलाज बनवता येतं। परंतु मी हा ऑप्शन सिलेक्ट करतो। हे बघा, इथे आता आपल्याला एक कोलाज आलेला आहे, विविध इमेजेस आहेत, सध्या ते फक्त रिकामे आहेत आणि इथे आपण कोलाजची साईज सिलेक्ट करू शकतो। यावर क्लिक करतो तर बघा, इथे डिफॉल्ट साईज जी आहे ती 800x800 आहे, म्हणजे स्क्वेअर मोठी असणार आहे। आणि ही दुसरी जी आहे ती बघा फेसबुक टाईमलाईनची आहे, जे डायमेन्शन आपण बघितले होते 851x350 px, ती मी निवडतो आणि त्यानंतर अप्लाय साईजवर क्लिक करतो। आता बघा, हे बरोबर फेसबुक बॅनर साईजच्या किंवा फेसबुक कव्हर फोटोच्या साईजमध्ये आलेला आहे। त्यानंतर इथे या प्लस बटनावर क्लिक करून आपण नवीन फोटो ॲड करू शकतो। त्यावर मी क्लिक करतो, तेव्हा बघा ही विंडो ओपन होईल आणि या विंडोमध्ये एकतर आपण आपल्या कम्प्युटरमधून फोटो सिलेक्ट करू शकतो किंवा फेसबुकमधून। तर फेसबुकमध्ये जे विविध आपले अल्बम असतात त्यातून आपण फोटो सिलेक्ट करू शकतो। त्यावर मी क्लिक केल्यावर बघा, आपल्याला फेसबुकमध्ये प्रथम लॉग इन करण्यासाठी विचारलं जाईल। तर फेसबुक लॉग इन करूया आपण आणि बघा, आता आपण फेसबुकमध्ये अपलोड केलेले सर्व अल्बम्स दिसू लागतील। याच्यापैकी मी हा कव्हर फोटोजचा अल्बम निवडतो। तर बघा, इथे कव्हर फोटोजमध्ये जेवढे फोटोज होते ते सर्व आता इथे आलेले आहेत। आपण त्यांना क्लिक करून सिलेक्ट किंवा डिसिलेक्ट करू शकतो। तर मी सर्वांना सिलेक्ट करतो सर्वप्रथम आणि त्यानंतर ओकेवर क्लिक करतो। आता हे सर्व फोटो बघा इथे कोलाजमध्ये आलेले आहेत। या कोलाजमध्ये आपण बदल करू शकतो। उदाहरणार्थ हे शफल बटन वापरून आपण वेगळे फोटोज घेऊ शकतो। इथे मी क्लिक करतो बघा, आणि आता हे वेगळे फोटो येऊन वेगळ्या प्रकारामध्ये कोलाज आलेला आहे। अशा प्रकारे आपण यामध्ये बदल करू शकतो। समजा एखादी इमेज मला नको असेल तर मी त्यावर क्लिक करून इथे डिलीटवर क्लिक करू शकेन, त्यामुळे ती डिलीट होईल। आणखीन एक इमेज मी ही डिलीट करतो। हे बघा, आता हा कोलाज आणखीन जसा वेगळा आलेला आहे थोडा। त्यानंतर आपण इमेजमधला कोणता भाग दाखवायचा ते ठरवू शकतो अशा प्रकारे। तर मी ही इमेजच चेंज करतो बघा, नवीन इमेज आली आहे ही देखील चेंज करतो। ही इमेज घेतो आणि या बॉक्सच्या बाहेर आपण क्लिक केल्यानंतर ती इमेज आपोआप सिलेक्ट होईल। या इमेजला मला एडिट करायचं आहे। शिवाजी महाराजांचा फोटो मी असा बरोबर मध्यभागी आणतो आणि अशा प्रकारे आता माझं कोलाज तयार झालेलं आहे। इथे नेटबीटचं नाव जरा मध्यभागी घेऊन येऊया आपण।
हे आपलं कोलाज आता तयार झालेलं आहे. यामध्ये आपण बदल करू शकतो, परंतु आता मी हे एवढंच ठरवतो आहे. त्यानंतर इथे बघा, इथे आपल्याला एक्सपोर्टचा ऑप्शन मिळतो, म्हणजेच आपण डाउनलोड करू शकतो. हे जे कोलाज आता आपण बनवले ते डाउनलोड करू शकतो. त्याला मी क्लिक करतो तर बघा आपल्याला ऑप्शन्स दिले जातील. सेव्ह टू कम्प्युटर म्हणजे आपल्या कम्प्युटरवर सेव्ह करता येईल किंवा फेसबुकमध्ये अपलोड देखील करता येईल डायरेक्टली, आपण तेही करू शकतो. त्यानंतर इथे बघा हा एक ब्रँडिंग आलेलं आहे पिक्सकॅटरचं, मेड विथ पिक्सकॅटर.com. हे ब्रँडिंग आपल्या फोटोवर दिसत राहणार. जर ते काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतील. $1.49 एवढे भरायचे आहेत, $1.50. आणि त्यानंतर आपण या कोलाजला आणि याच्या पुढे पिक्सकॅटरमध्ये जे पण कोलाजेस बनवू त्याच्यामधून ब्रँडिंग काढून टाकलं जाईल. ही वन टाईम फी आहे, एकदाच भरायची आहे. सध्या मी फक्त हे फ्री वापरतो, म्हणजे मेड विथ पिक्सकॅटर.com हे ब्रँडिंग दिसणार आहे आपल्या कोलाजवर. आणि सेव्ह टू कम्प्युटरवर क्लिक करतो. डेस्कटॉपमध्ये आपण सेव्ह करूया ही इमेज. आता बघा डेस्कटॉपवर आपण आलेलो आहोत आणि इथे आपल्याला कवर फोटो इमेज दिसते. ही बघा आपण आत्ताच बनवलेली ही इमेज आपण फेसबुकमध्ये वापरू शकतो. मित्रांनो, हा झाला एक पर्याय. आणि आता पुढचा पर्याय आपण बघणार आहोत namefbcovers.comचा. namefbcovers आपण जे पण फेसबुक कवर वापरणार आहोत त्याच्यामध्ये आपण आपलं नाव लिहू शकतो किंवा आणखीन थोडीशी माहिती देखील लिहू शकतो. हे देखील एक पर्सनलायझेशन आहे. तर बघूया आपण ते कसं करायचं. त्यासाठी आपण जाऊया namefbcovers.com या साईटवर. हे पहा, आपण namefbcovers.com या साईटवर आहोत. इथे खूप साऱ्या जाहिराती दाखवल्या जात आहेत, त्यामुळे साईट फारशी चांगली दिसत नाही आहे. परंतु इथे जर आपण बघितलं तर बघा आपल्याला विविध प्रकारचे किंवा विविध आकारातले, विविध रंगातले फेसबुक कवर्स बघता येतील. आणि इथे आपण नेक्स्ट पेजवर क्लिक करून आणखीनही पाहू शकतो. आणि इथे बघा आपल्याला लक्षात येईल युअर गुड नेम हिअर असं लिहिलेलं आहे. तिथे आपण ॲक्च्युली आपलं स्वतःचं नाव लिहू शकतो. तर एखादं वापरून बघूया आपण. इथे कॅटेगरीज आहेत. इथे बघा बर्थडे केक, बॉईज FB, कोलाज कवर्स, अशा प्रकारचे विविध कॅटेगरीज आहेत. आपण जी बघणार आहोत ती प्रोफेशन FB कवर्स आहे. म्हणजेच समजा तुम्हाला तुमच्या फेसबुकचं कवर पेज हे तुमच्या प्रोफेशनचं दाखवायचं असेल. उदाहरणार्थ तुम्ही डॉक्टर असाल तर मेडिकल इंडस्ट्रीशी रिलेटेड आपल्याला फेसबुक कवर दाखवता येईल. इंजिनियर असाल तर तसं दाखवता येईल. फोटोग्राफर असाल तर त्या अनुषंगाने आपण फेसबुक कवर वापरू शकतो. तर मी हे क्लिक करतो इथे. आणि इथे बघा, इथे विविध प्रोफेशनल आपल्याला कवर पेज दिसू लागतील. हा कारपेंटरचा आहे. त्यानंतर हा बघा कम्प्युटरवर काम करणाऱ्या व्यक्तीचा आहे. खूप सारे आहेत. आपण नेक्स्टवर क्लिक करूया. हे बघा इथे एक छानसा हा फळ्याचा आहे. जर तुम्ही टीचर असाल, प्रोफेसर असाल तर हे एक चांगलं फेसबुक कवर आहे. त्यानंतर कम्प्युटर प्रोग्रामचं एक आहे, प्रोग्रामरसाठी, फोटोग्राफरसाठी आहे. असे विविध प्रकारचे इथे आपल्याला फेसबुक कवर्स पाहायला मिळतील. डॉक्टरसाठी आहे. तर तो जो ब्लॅकबोर्डवाला होता तो हा जो फळ्याचा तो आता आपण वापरूया. इथे बघा, इथे राईट नेम असं लिहिलेलं आहे बटन, त्यावर मी क्लिक करतो. आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे आपलं नाव लिहू शकतो आणि खाली सब्जेक्ट्स म्हणजे ही बघा ही एक दुसरी ओळ आहे ती लिहू शकतो आणि मुख्य ओळीवर नाव लिहू शकतो. आणि परंतु त्यामध्ये कॅरेक्टर लिमिट आहे. म्हणजे पहिल्या ओळीत आपण 20 अक्षरं लिहू शकतो आणि दुसऱ्या ओळीमध्ये 30 अक्षरं लिहू शकतो. तर मी पहिल्या ओळीमध्ये लिहितो नेट भेट ई-लर्निंग सोल्युशन्स. पण बघा सोल्युशन्सच्या पुढे लिहिता येत नाही आहे कारण कॅरेक्टर्स आपले लिहून झालेले आहेत. म्हणून मी फक्त नेटबेट ई-लर्निंग इतकंच लिहितो. आणि सब्जेक्टमध्ये आपण वेबसाईटची लिंक देऊया. learn.netbet.com. आणि आता जनरेट कवर या बटनावर मी क्लिक करतो. तर बघा आपण बनवलेलं हे फेसबुक कवर आता तयार झालेलं आहे, कस्टमाइज्ड आहे. आणि इथे डाउनलोड टू PC हे बटन वापरून आपण ते डाउनलोड करू शकतो. आता ते डाउनलोड झालेलं आहे. मी क्लिक करतो याला. हे बघा आता आपल्याकडे फेसबुक कवर आलेला आहे. परंतु इथे फेसबुक कवरमध्ये नेम FB कवर्सची ब्रँडिंग देखील आलेली आहे. तर मित्रांनो मला खात्री आहे हे दोन्ही फेसबुक कवर बनवण्याचे उपाय
तुम्हाला आवडले असतील आणि ते वापरून तुम्ही विविध प्रकारचे इंटरेस्टिंग फेसबुक कवर्स बनवून आपल्या फेसबुकमधील मित्रांना इम्प्रेस करू शकता. धन्यवाद. मित्रांनो, नेटबेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती, जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.